नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाल तायडे इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं क्वेश्चन बँक विथ सोल्युशन या महत्त्वाच्या सेशनमध्ये तुमचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत क्वेश्चन बँक. यामध्ये काही सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहेत. तर तुम्ही तुमच्याकडे वही किंवा नोटबुक जर असेल तर तुम्ही नक्कीच या क्वेश्चन बँकच्या सोल्युशनसाठी तयार व्हा. बघूया क्वेश्चन बँकमध्ये कशाप्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात बोर्डामध्ये आणि कशा प्रकारची ती ॲक्टिव्हिटी सीट आहे. तर इंग्लिश ॲक्टिव्हिटी सेट फर्स्टमध्ये मी तुम्हाला या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगणार आहे. बघूया डू ॲज डायरेक्टेड. सगळ्यात सुरुवात लागते त्यांनी काय दिलेलं आहे. प्रश्न पहिला मी वाचत आहे या ठिकाणी. डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी फोर. कोणतेही 4 शब्द तुम्हाला फॉलो करायचे आहेत. कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर. खाली 4 शब्द दिलेले आहेत आणि त्या 4 शब्दांमध्ये तुम्हाला योग्य तो शब्द वापरायचा आहे की जेणेकरून त्याचा मीनिंग निघाला पाहिजे. बघा पहिला प्रश्न पहिला विचारलेला आहे SLO, त्यानंतर LY. तर त्याच्या मधामध्ये येणार आहे SLOWLY, म्हणजे तो शब्द होईल स्लोली. W शब्द येणार आहे मधात. त्यानंतर दुसरा आहे FRIND, तर तिथे येणार आहे FRIEND. तिसरा प्रश्न आहे DANGER, त्या मधामध्ये ए येणार आहे म्हणजे डेंजर. त्यानंतर चौथ्यामध्ये येणार आहे MATCH, मॅच. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. खाली काही शब्द दिलेले आहेत तर त्या शब्दांना आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार जुळवायचे आहेत. तर आपण बघूया सगळ्यात अगोदर कोणता शब्द येईल. तर बघा सगळ्यात अगोदर करेज शब्द येणार आहे, म्हणजे तुम्ही करेजला 1 नंबर देऊ शकता. त्यानंतरचा जो शब्द येणार आहे तो आहे फॉरगिव्ह. त्यानंतरचा जो शब्द येणार आहे तो ग्लिस्टन. त्यानंतरचा शब्द येणार आहे सगळ्यात शेवटचा वर्ड. त्याच्याच खाली दुसरा प्रश्न बघूया आपण, तो सुद्धा अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपल्याला जुळवायचा आहे. आता त्या 4ही शब्दांच्या सुरुवातीला B हे अक्षर आलेलं आहे. मग जेव्हा पहिलं अक्षर येतं तेव्हा दुसरं अक्षर बघायचं. दुसरं अक्षर अल्फाबेटिकल म्हणजे A to Z यानुसार आपल्याला पाहायचं आहे. तर बघूया आपण बस, ब्युटिफुल, बाय आणि ब्ल्यू यामध्ये कसे शब्द येणार आहेत. तर सगळ्यात अगोदर जो शब्द येणार आहे तो ब्युटिफुल येणार आहे. त्यानंतरचा शब्द ब्ल्यू येणार आहे. त्यानंतरचा जो शब्द आहे तो बस येणार आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो शब्द आहे तो काय येणार आहे, बॉय येणार आहे. तर आता पुढचा प्रश्न आपण बघूया. मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युझिंग द लेटर इन द वर्ड इंटरनॅशनल. आता त्यांनी हा इंटरनॅशनल हा शब्द दिलेला आहे. तर इंटरनॅशनल या शब्दावरून आपल्याला कमीत कमी 4 शब्द बनवायचे आहेत. तर ते 4ही शब्द इंटरनॅशनल या शब्दामध्ये आहेत. तर बघूया आपण पहिला शब्द काय येईल. पहिला शब्द तुम्ही लिहू शकता इंटर, INTER. दुसरा शब्द तुम्ही लिहू शकता नॅशनल, NATIONAL. या सगळ्या शब्दांचे मीनिंग आणि स्पेलिंग तुम्हाला या शब्दामध्ये सापडणार आहेत. तिसरा शब्द येणार आहे नेशन आणि चौथा शब्द येणार आहे टर्न, TERN. पुढचा प्रश्न आपण बघूया. 5वा प्रश्न दिलेला आहे. राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. खाली हा जो चार्ट दिलेला आहे तर या चार्टमध्ये एक शब्द त्यांनी दिलेला आहे स्कूल. तर शाळेशी संबंधित आपल्याला कमीत कमी 4 शब्द तरी लिहायचे आहेत. जसं की पहिला शब्द त्यांनी लिहून दिलेला आहे की शाळा ब्युटिफुल, म्हणजे शाळा कशी असते, सुंदर. तर आणखी 4 शब्द तुम्ही या कॉलममध्ये ॲड करू शकता. तर तुम्ही लिहू शकता, दुसरा शब्द लिहू शकता नॉलेज. त्यानंतर लिहू शकता बुक्स. त्यानंतर लिहू शकता टीचर. त्यानंतर चॉक किंवा मग ब्लॅकबोर्ड. तर असे शाळेशी संबंधित 4 शब्द आपल्याला लिहायचे आहेत. तर हा जो प्रश्न आहे हा 2 मार्क्स आहे. जे कॉलममध्ये दिलेला आहे ते त्याचे गुण दिलेले आहेत. 6वा प्रश्न बघूया आपण. तो सुद्धा 2 गुणांचा आहे. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन, ॲड 4 वर्ड इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड्स. यामध्ये असं सांगितलेलं आहे की पहिल्या शब्दाचा जो शेवटचा शब्द आहे जसं की डी, आणि त्यानंतर तुम्हाला 4 असे शब्द लिहायचे आहेत. शेवटच्या शब्दावरून नाऊन तयार झालं पाहिजे. जसं की वर्ड या शब्दाच्या शेवटी डी हे अक्षर आलेलं आहे. तर डीवरून तुम्ही डेस्क लिहू शकता, डेस्क, DESK. शेवटी आता के आलेला आहे तर के वरून तुम्ही काईट, दुसरा शब्द लिहू शकता काईट, KITE. आता शेवटी ई आला, काईटच्या शेवटी ई आल्यानंतर ई वरून तुम्ही शब्द लिहू शकता एलिफंट, ELEPHENT, एलिफंट.
आता एलिफंटच्या शेवटी टी हे अक्षर आलेलं आहे, तर टी वरून तुम्ही लिहू शकता टायगर. हे चारही शब्द नाऊनमध्ये आले पाहिजे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे डू ॲज डायरेक्टेड. हा 2 गुणांचा प्रश्न आहे. अटेम्प्ट एनी वन, ए आणि बी या दोनपैकी कोणताही एक प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. तर यातील पहिला प्रश्न आपण सॉल्व्ह करू. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज. आपल्याला खाली दिलेलं इन फ्रंट ऑफ ही जे फ्रेज आहे म्हणजे याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. जसं की मराठीमध्ये आपल्याला वाक्यात उपयोग करायला सांगतात तशा प्रकारे इंग्लिशमध्ये इन फ्रंट ऑफ. आता सगळ्यात अगोदर या शब्दांचा मिनिंग आपल्याला मराठीत असणं आवश्यक आहे. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. यावरून आपण एक सेंटेन्स बनवू आणि जो शब्द आहे इन फ्रंट ऑफ हा शब्द त्या वाक्याच्या मधामध्ये बसला पाहिजे, तेव्हाच कुठं आपली फ्रेज व्यवस्थित होईल. आता बघूया, एक वाक्य मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. माय स्कूल इज इन फ्रंट ऑफ टेम्पल. जेवढ्या साध्या पद्धतीनं तुम्ही लिहिणार तेवढे चांगले मार्क्स तुम्हाला मिळणार. माय स्कूल इज इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ या शब्दाखाली तुम्ही अंडरलाईन करू शकता आणि त्यानंतर टेम्पल. बरोबर. नंतरचा जो प्रश्न आहे तो ऑरमध्ये दिलेला आहे, तर एकच प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा काय दिलेला आहे. अटेम्प्ट एनी वन, कोणताही एक तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. प्रिफिक्स किंवा सफिक्स. आता प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणजे तुम्हाला 2 शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. एक आहे डार्क आणि दुसरा आहे ब्युटी. तर या डार्कच्या अगोदर किंवा डार्कच्या नंतर आणि ब्युटी या डार्कच्या अगोदर किंवा ब्युटीच्या नंतर तुम्हाला काही शब्द तुम्हाला यूज करायचे आहेत. जसं की डार्कच्या नंतर तुम्ही यूज करू शकता डार्कनेस, DARKNESS. हे झालं तुमचं प्रिफिक्स. त्यानंतर ब्युटी, ब्युटीच्या नंतर तुम्ही यूज करू शकता ब्युटिफुल, BEAUTIFUL. आता नंतरचा जो प्रश्न आहे तो ऑरमध्ये विचारलेला आहे. एक प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न सॉल्व्ह करायची गरज नाही, फक्त एका गुणाचा हा प्रश्न आहे. पुढे बघूया आपण इंग्लिश ॲक्टिव्हिटी सेट 2. आता सेट 2 आपण सॉल्व्ह करणार आहे. तुम्ही तयार आहात? तर बघूया. सेट 2 मध्ये प्रश्न पहिला, डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी 4, कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर. तुम्हाला योग्य तो शब्द त्या शब्दांच्या मधात टाकायचा आहे. आता पहिला शब्द त्यांनी दिलेला आहे CHCK, तर त्याच्या मधामध्ये तुम्हाला ई शब्द टाकायचा आहे, CHECK, चेक. दुसरा शब्द आहे GROUP, ग्रुप, मधात ओ टाकायचा आहे. तिसरा आहे COUNT, काउंट, तिथं सुद्धा तुम्हाला ओ ॲड करायचा आहे. आणि चौथा जो शब्द आहे त्यामध्ये तुम्हाला ROYAL, रॉयल. ओके, चला. त्यानंतरचा पुढचा शब्द जो आहे तो आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्हाला खाली काही शब्द दिले आहेत तर त्या शब्दांना तुम्हाला अल्फाबेटिकलनुसार लावायची आहेत. तर पहिला शब्द जो येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तो येणार आहे सेंटर. सेंटरला तुम्ही 1 नंबर द्या. त्यानंतरचा जो दुसरा दिलेला आहे तो येणार आहे फाउंड. पहिला शब्द सेंटर, दुसरा फाउंड, तिसरा येणार आहे लेक आणि चौथा शब्द येणार आहे स्मॉल. ओके, आता पुढचे शब्द बघूया आपण. पुढच्या शब्दामध्ये पहिला शब्द येणार आहे टॅलेंट, दुसरा शब्द येणार आहे टायर्ड, तिसरा शब्द येणार आहे टार्गेट आणि चौथा शब्द ट्रूथ. ओके, आता तिसरा प्रश्न विचारलेला आहे पंक्च्युएट द फॉलोइंग, म्हणजे खाली दिलेले जी काही वाक्य आहेत त्या वाक्यांना तुम्हाला पंक्च्युएट म्हणजे काय, योग्य त्या विरामचिन्हाचा वापर करून तुम्हाला ती वाक्य पुन्हा लिहायची आहेत. तर आपण बघूया आता. तुम्हाला आता पहिल्या वाक्यामध्ये नो देअर इजंट एनीवन लाईक दॅट शी सेड. आता यामध्ये तुम्हाला कुठं पंक्च्युएट करायचं आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. आता नोच्या अगोदर एन त्यांनी स्मॉल लेटरमध्ये दिलेला आहे, तर तुम्हाला तो कॅपिटल लेटरमध्ये काढायचा आहे आणि नो या शब्दाच्या अगोदर तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे. नो देअर, आता इझंट एन आणि टीच्या मध्ये तुम्हाला एक छोटासा डॉट द्यायचा आहे, कॉमा द्यायचा आहे. इझंट एनीवन लाईक दॅट, डबल दॅटच्या नंतर तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कंप्लीट करायचं आहे आणि प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटचं जे आहे शी सेडच्या नंतर तुम्हाला कॉमा द्यायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो, डबल इन्व्हर्टेड कॉमा, एन कॅपिटल, नो देअर इझंट एन आणि टीच्या मधामध्ये कॉमा, एनीवन लाईक दॅट, डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, प्रश्नार्थक चिन्ह, शी सेड आणि एक खाली कॉमा. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. व्हॉट्स दॅट सेड कोमल किशोर.
आता व्हॉट्सच्या अगोदर तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे आणि दॅटच्या नंतरही तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे. आम्हाला लिहायचं आहे कमल किशोर, नंतर लिहायचं आहे सेड आणि नंतर कॉमा. पुन्हा एकदा सांगतो, डबल इन्व्हर्टेड कॉमा, व्हॉट्स दॅट, डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, प्रश्नार्थक चिन्ह, कमल किशोर कॉमा कमल किशोर सेड आणि नंतर कॉमा. आता चौथा प्रश्न बघूया आपण काय दिलेला आहे. मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युझिंग द लेटर्स इन द वर्ड. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे की अर्बनायझेशन्स या शब्दावरून कमीत कमी तुम्हाला 4 शब्द बनवायचे आहेत. तर बघूया आपण अर्बनायझेशन्स या शब्दावरून आपल्याला पहिला शब्द आपण बनवू अर्बन URBAN, नंतर झेशन ZATION, नंतर ॲझिज ANIZ ॲनिज आणि त्यानंतर चौथा शब्द BAN बॅन. ओके. आता पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. ब्रॅकेटच्या मदत त्यांनी ब्लँकेट हा शब्द दिलेला आहे आणि ब्लँकेटशी संबंधित कमीत कमी 4 शब्द तुम्हाला त्या कॉलममध्ये लिहायचे आहेत. हा प्रश्न 2 गुणांचा आहे. पहिला प्रश्न त्यांनी सॉल्व करून दिलेला आहे, पहिला कॉलम सॉल्व केलेला आहे, त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे वेट. आपण आता पुढच्या ह्याच्यामध्ये लिहूया हेवी HEAVY. त्यानंतर आपण लिहू सॉफ्ट SOFT सॉफ्ट. त्यानंतर आपण लिहू कॉटन COTTON कॉटन, किंवा मग तुम्ही लिहू शकता थ्रेड THREAD. ओके. हा 2 गुणांचा प्रश्न आहे. आणि शेवटचा जो प्रश्न आहे तो आहे कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन ॲड 4 वर्ड्स इज बिगिनिंग विथ द लास्ट लेटर्स ऑफ प्रिव्हियस वर्ड. पहिलं शब्द त्यांनी दिलेला आहे नेक. नेक हे नाऊन आहे. आता के वरून आपल्याला दुसरा शब्द लिहायचा आहे आणि त्यानंतर दुसरा शब्द लिहिल्यानंतर त्या शब्दाचा जो शेवटी शब्द येणार आहे त्याच्यावरून आणखी एक शब्द लिहायचा आहे. म्हणजे प्रत्येक शब्दाच्या शेवटी येणाऱ्या शब्दातून आपल्याला एक नवीन म्हणजे ज्याचं नाऊन तयार होईल असे शब्द आपल्याला ॲड करायचे आहेत. तर पहिला शब्द त्यांनी लिहून दिलेला आहे नेक NECK. ओके. आता के वरून आपण शब्द लिहिणार आहे पहिल्या याच्यामध्ये KITE काईट. काईट या शब्दाच्या शेवटी ई अक्षर आलेला आहे. ई वरून आपण लिहिणार आहे EAST ईस्ट. शेवटी टी हा शब्द आलेला आहे. टी वरून लिहिणार आहे आपण टर्मरिक TERMARIC टर्मरिक. सी आलेला आहे शेवटी आणि सी या शब्दावरून लिहिणार आहे आपण CAT कॅट. ओके. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे डू ॲज डायरेक्टेड. हा 2 गुणांचा प्रश्न आहे. कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघूया आपण मेक अ मीनिंग फुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू बिलॉंग टू. आता टू बिलॉंग टू या वाक्याचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. हा शब्द त्या वाक्याच्या मधोमध आला पाहिजे आणि वाक्यसुद्धा मिनिंगफुल निघलं पाहिजे. आता टू बिलॉंग टू म्हणजे काय, चहा मालकीचे. ओके. जोपर्यंत तुम्हाला त्या शब्दाचा मीनिंग माहीत नसेल तोपर्यंत तुम्ही फ्रेजेस किंवा ते वाक्य परिपूर्ण बनवू शकत नाही. आता या ठिकाणी मी तुम्हाला टू बिलॉंग टू याचं एक साधं आणि सोपं वाक्य सांगतो. बघा, धिस बिल्डिंग इज टू बिलॉंग टू मिस्टर शर्मा. वाक्य पुन्हा एकदा सांगतो, धिस बिल्डिंग इज टू बिलॉंग टू मिस्टर शर्मा. ओके. आता पुढचा प्रश्न विचारलेला आहे अटेम एनीवन. सफिक्स किंवा प्रफिक्स विचारलेला आहे. तर आपण पहिलाच प्रश्न सॉल्व करू. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. नवीन शब्द बनवायचा आहे. आता पॉसिबल. पॉसिबलला आपण लिहिणार आहे इम्पॉसिबल. IMPOSSIBLE इम्पॉसिबल. लकी LUCK याला आपण लिहिणार आहे अनलकी. UNLUCKY अनलकी. ओके. आता जो पुढचा सेशन आहे त्या पुढच्या सेशनला आपण पुढच्या टॉपिकमध्ये डिस्कस करूया. तोपर्यंत तुमचे आणखी काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला प्रश्न समजले नसतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट्समध्ये विचारू शकता. ओके. तर चला पुढची तयारी करूया. तोपर्यंत थँक्यू.